हॅलो मंडळी, आज बुधवार आणि महिन्यातली सगळ्यात मोठी एकादशी असल्याकारणाने मी आणि नितीन सर जे माझे कलीग आणि फ्रेंड आहेत, आम्ही दोघेही आलेलो नागपुरातल्या अतिशय प्रसिद्ध आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या गणेश टेकडी मंदिरात. मला आईकेस बऱ्यापैकी वेळ झाला, कारण फारसं नाही होत इकडे येणं, पण इतकं प्रसन्न वाटलं इकडे येऊन, इतकं छान दर्शन झालं. आणि कारण वीकडे असल्यामुळे, बुधवार असल्यामुळे जरी एकादशी होती पण अजिबात गर्दी नव्हती. इतकं मस्त दर्शन झालं आमचं आणि आय फेल्ट सो ग्रेटफुल. आणि खूपच, म्हणजे मला नाही माहिती मी कितीदा आणि म्हणते आहे, पण मला अतिशय बरं वाटलं इकडे येऊन. थँक्स टू नितीन सर, त्यांच्यामुळेच येणं झालं. देवळाच्या गाभाऱ्यात बसून 1-2 मिनटं चॅन्टिंग करणे म्हणजे सुख आहे. कसं वाटलं तुम्हाला येऊन मंदिरात? खूपच छान. किती सुंदर हत्ती आहे ती. काय झालं? एवढं गरम आहे की आमच्या पायांना चटके लागतात खूपच जास्त. काय नाही दिसतंय. काय हरवलं? अच्छा, चपलांचं कूपन हरवलेलं आहे. आता ते कूपन शोधायला गेले आहेत. माझा आवाज तुम्हाला नीट येतो का माहिती नाही आहे, कारण त्याचं माईक वगैरे लावलेलं नाही आहे. इथे चपला होत्या, मी माझं चप्पल घेतलेलं आहे, पण ते शोधायला गेले. आता ते कार्ड टॅन तर आहेच. फायनली मस्त दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही एवढ्या उन्हामध्ये, गाडी एका ठिकाणी पार्क होती आणि इकडे आलेलो. वाट लागली यार. नागपूरची गरमी म्हणजे यार वाट लागते, खरंच भयंकर डिफिकल्ट आहे. एन्जॉय काय करतोय? एन्जॉय. नागपूरची गरमी आम्ही एन्जॉय करतोय. इट्स नॉट अ हॉट, इट्स एन्जॉयबल मुवमेंट. फालतू. एनिवेज, थँक्यू सो मच गॉड. यांच्यामुळे थँक्यू, कारण माझं दर्शन झालं आणि ते फार महत्त्वाचं होतं. आज बुधवार. हे माझे केस असे का दिसतंय? शिट. अरे यार, मी हे ग्लेअर्स लावले होते आणि त्याच्यामुळे माझे केस पूर्ण विस्कटलेत. एनिवेज, चला, सी यू इन नेक्स्ट शॉर्ट्स. बाय.